तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे करंट अफेअर जी की क्वेश्चन्स पाहणार आहोत, जी की येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिली रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस असाल तर सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, विनाशकारी उपग्रहावर बंदी घालणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता बनलेला आहे? विनाशकारी उपग्रहावर बंदी घालणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। जगातील अमेरिका हा जो देश आहे विनाशकारी उपग्रहावर बंदी घालणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश ठरलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे? रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अलीकडेच बँक ऑफ इंग्लंडचे सदस्य म्हणून कोणाचे नाव घेण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे? अलीकडेच बँक ऑफ इंग्लंडचे सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। स्वाती धिंग्रा यांची जी नियुक्ती आहे अलीकडेच बँक ऑफ इंग्लंडचे सदस्य म्हणून करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ई लर्निंग योजना सुरू केलेली आहे? अलीकडेच भारतातील कोणत्या राज्य सरकारने ई लर्निंग योजना सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। हरियाणा या राज्य सरकारने अलीकडेच ई लर्निंग योजना सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच किती करारावर स्वाक्षरी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एकूण किती करारावर स्वाक्षरी केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। एकूण 6 करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच स्वाक्षरी केलेली आहे। पुढचा प्रश्न। अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशासोबत एकूण 6 करारावर स्वाक्षरी केली आहे? अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारा खालीलपैकी कोणत्या देशासोबत 6 करारावर स्वाक्षरी झाली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। नेपाळ या देशासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण 6 करारावर स्वाक्षरी केलेली आहे। पुढचा प्रश्न। कोणत्या संस्थेने अलीकडेच राष्ट्रीय डेटा अँड विश्लेषण प्लॅटफॉर्म सुरू केले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो? कोणत्या संस्थेने अलीकडेच राष्ट्रीय डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म हे सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। नीती आयोग यांच्याद्वारे अलीकडेच डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेले आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न। कोणत्या देशाची परिचारिका अन्ना कबाले जगातील सर्वोत्तम परिचारिका बनलेली आहे ते सांगायचं आहे? कोणत्या देशाची परिचारिका ही अन्ना कबाले जगातील सर्वोत्तम परिचारिका बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। अन्ना कबाले ही जी महिला परिचारिका आहे केनिया देशाची सर्वोत्कृष्ट एक परिचारिका व्यक्ती बनलेली आहे। पुढचा प्रश्न। भारतातील कोणत्या राज्याने जीवाला या नावाची विशेष कर्ज योजना सुरू केलेली आहे? भारतातील कोणत्या राज्याने जीवाला नावाची एक विशेष योजना ही कर्ज योजना सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। महाराष्ट्र या राज्य सरकारने जे आहे जीवाला नावाची विशेष कर्ज योजना सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न। RSF 2022 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत कोणत्या स्थानावर स्थित आहे? RSF 2022 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक खालीलपैकी कोणता लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 150व्या क्रमांकावर RSF 2022 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक लागलेला आहे। पुढचा प्रश्न। भारताने कोणत्या देशासोबत ट्रान्समिशन इंटरकनेक्शन प्रस्ताव केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो? भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत ट्रान्समिशन इंटरकनेक्शन प्रस्ताव केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मालदीव या देशासोबत भारताने जे आहे ट्रान्समिशन इंटरकनेक्शन प्रस्ताव केलेला आहे। पुढचा प्रश्न। मारुती सुझुकी इंडियाने कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? मारुती सुझुकी इंडियाने खालीलपैकी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। इंडियन बँक या बँकेसोबत मारुती सुझुकी इंडियाने सामंजस्य करार केलेला आहे। पुढचा प्रश्न। भारतातील कोणत्या राज्याने संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प सुरू केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो? कोणत्या
कोणत्या राज्य सरकारने संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन प्रकल्प हा सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी मेघालय या राज्याने जे आहे एक योजना किंवा प्रकल्प सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, नुकतीच WTO ची 12वी मंत्रिस्तरीय परिषद कुठे होणार आहे ते सांगायचं आहे. नुकतीच WTO ची 12वी मंत्रिपरिषद ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहील. जिनिव्हा या ठिकाणी जे आहे या ठिकाणी WTO ची 12वी मंत्रिपरिषद ही पार पडणार आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच पोस्कोने संशोधनासाठी कोणत्या IIT सोबत करार केलेला आहे? अलीकडेच पोस्को संस्थेने संशोधनासाठी खालीलपैकी कोणत्या IIT सोबत करार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. IIT दिल्ली सोबत जे आहे पोस्को संस्थेने संशोधनासाठी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायसीना डायलॉग 2022 चे डायलॉगचे उद्घाटन कोठे केलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायसीना डायलॉग 2022 च्या डायलॉगचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. दिल्ली या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी डायलॉगचे उद्घाटन केलेले आहे. पुढचा प्रश्न, नरेंद्र मोदी यांनी पशुपालकांसाठी उद्घाटन केलेल्या कम्युनिस्ट रेडिओ स्टेशनचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पशुपालकांसाठी उद्घाटन केलेल्या कम्युनिस्ट रेडिओ स्टेशनचे खालीलपैकी कोणते नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दूधवाणी नावाचे रेडिओ स्टेशनचे जे उद्घाटन आहे नरेंद्र मोदी यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात दूधवाणी नावाचे रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केलेले आहे ते सांगायचं आहे. नरेंद्र मोदी यांच्याद्वारे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दूधवाणी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील गुजरात या राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे दूधवाणी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन झालेले आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न पाहूया. किसान भागीदारी प्राथमिक हमार हे अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे? किसान भागीदारी प्राथमिक हमारी हे अभियान खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कृषी मंत्रालय यांच्याद्वारे किसान भागीदारी प्राथमिक हमारी हे एक प्रसिद्ध अभियान सुरू झालेले आहे. पुढचा प्रश्न, दिल्ली सरकारने कोणत्या राज्यासोबत ज्ञान सामायिकरण करारावर स्वाक्षरी केलेली आहे ते सांगायचं आहे. दिल्ली सरकारने खालीलपैकी कोणत्या राज्यासोबत ज्ञान सामायिकरण करारावर स्वाक्षरी केली आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंजाब या राज्यासोबत दिल्ली या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशांचे आहे ज्ञान सामायिकरण करारावर स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच 20,000 कोटी रुपयाचे प्रकल्प कोठे सुरू केलेले आहे ते सांगायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 20,000 कोटी रुपयाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी जे आहे 20,000 कोटी रुपयाचा प्रकल्प सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने रशियन नागरिकांसाठी रशिया तसेच सिरिया दरम्यानचे हवाई क्षेत्र बंद केलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणत्या देशाने रशियन नागरिकांसाठी रशिया तसेच सिरिया दरम्यानचे हवाई क्षेत्र हे बंद केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. तुर्की या देशांचे आहे मित्रांनो रशिया आणि सिरिया या दरम्यानचे हवाई क्षेत्र बंद केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. अलीकडेच डिजिट इन्शुरन्सचे नवीन MD तसेच CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अलीकडेच डिजिट इन्शुरन्सचे नवीन MD तसेच CEO म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जसलीन कोहली यांची निवड जे आहे डिजिट इन्शुरन्सचे MD तसेच CEO म्हणून करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मनप्पुरम फायनान्सवर RBIने किती लाख रुपयाचा आर्थिक दंड ठोठावला आहे ते सांगायचं आहे. मनप्पुरम फायनान्सवर RBI बँकेने हे एकूण किती लाखाचा आर्थिक दंड ठोठावला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. एकूण 17 लाखाचा आर्थिक दंड जो आहे RBIने मनप्पुरम फायनान्सवर ठोठावलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलात नवीन जहाज ऊर्जा प्रवाह कोठे समाविष्ट करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये नवीन जहाज ऊर्जा प्रवाह हा कोणत्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे किंवा करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भरूच या ठिकाणी जे आहे तटरक्षक दलामध्ये ऊर्जा प्रवाह नावाचा एक नवीन जहाज समाविष्ट झालेला आहे. पुढचा प्रश्न, सरकारने 2022 व 23 साठी किती मॅट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवलेले आहे ते सांगायचं आहे. सरकारने 2022 व 23 साठी
एकूण किती मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य हे ठेवलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. 328 मेट्रिक टन एवढे जे लक्ष्य आहे 2022 व 23 साठी सरकारने ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे. रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 52 जे व्याघ्र प्रकल्प म्हणून आहे रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प घोषित झालेले आहे. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक 3 व्हीलर कारखाना अलीकडेच कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे ते सांगायचं आहे. जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक 3 व्हीलर हा कारखाना कोणत्या राज्यामध्ये उभारला जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये जे आहे इलेक्ट्रिक 3 व्हीलर कारखान्याची उभारणी केली जाणार आहे. पुढचा प्रश्न. नुकताच राष्ट्रीय नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात आलेला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. नुकताच राष्ट्रीय नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 21 एप्रिल या दिवशी नुकताच जो आहे राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झालेला आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाने अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्र सरमतची यशस्वी चाचणी केलेली आहे ते सांगायचं आहे. अलीकडेच कोणत्या देशाने अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्र सरमतची यशस्वी ही चाचणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. रशिया या देशाने जे आहे अलीकडेच सरमत नावाची अण्वस्त्र सक्षम असणारी एक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. भारतातील कोणते राज्य पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे? भारतातील कोणते राज्य सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील केरळ हे जे राज्य आहे सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न. केरळ राज्य भारतातील सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म कोणत्या दिवशी लॉन्च करणार आहे ते सांगायचं आहे. केरळ हे भारतातील पहिले राज्य सरकारी OTT प्लॅटफॉर्म हे कोणत्या दिवशी लॉन्च करणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. 1 नोव्हेंबर 2022 रोजी या दिवशी जे आहे केरळ हे राज्य सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न. केरळ राज्य भारतातील सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे तर याचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. केरळ राज्य भारतातील सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म कोणत्या दिवशी कोणत्या नावाने लॉन्च करणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सी स्पेस या नावाने जे आहे सर्वात पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म केरळ हे राज्य लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने खालीलपैकी कोणत्या धान्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे? भारताने खालीलपैकी कोणत्या धान्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गहू या धान्याच्या निर्यातीवर जे आहे भारताने बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे मित्रांनो. गव्हाच्या उत्पादनात भारत जगात कोणत्या स्थानावर स्थित आहे ते सांगायचं आहे. गव्हाच्या उत्पादनामध्ये भारत हा देश जगामध्ये कोणत्या स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दुसऱ्या स्थानावर जे आहे भारत हा देश गव्हाच्या उत्पादनामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न. भारत कोणत्या देशाला मागे टाकून वाहन बाजारामध्ये 4थ्या क्रमांकावर आला आहे ते सांगायचं आहे. भारत हा देश कोणत्या देशाला मागे टाकून व्हेकल बाजारामध्ये किंवा वाहन बाजारामध्ये 4थ्या क्रमांकावर आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जर्मनी या देशाला मागे टाकून भारत हा जो देश आहे वाहन बाजारामध्ये 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. पुढचा प्रश्न. वाहन बाजारपेठेत जगातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. वाहन बाजारपेठेमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चीन हा जो देश आहे वाहन बाजारपेठेमध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकावर स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न. केंटल कुलिया विदेशी व्यक्तीने जे आहे एव्हरेस्ट शिखर आतापर्यंत किती वेळा सर केलेले आहे ते सांगायचं आहे. केंटल कुलिया व्यक्तीने एव्हरेस्ट शिखर हे एकूण किती वेळा सर केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. एकूण 16 वेळेस जे आहे केंटल कुलियाने एव्हरेस्ट शिखर सर केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नवीन श्रीवास्तव यांची कोणत्या देशाच्या पुढील भारतीय राजदूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. नवीन श्रीवास्तव यांची कोणत्या देशाच्या पुढील भारतीय राजदूत म्हणून एक निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर 1 योग्य राहील. नेपाळ या देशाचे पुढील भारतीय राजदूत म्हणून जे आहे नवीन श्रीवास्तव यांची निवड
निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आसाम या राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन झालेले आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणते राज्य जीएसटी नोंदणीकरणामध्ये प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे? अलीकडेच कोणते राज्य भारतातील जीएसटी नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उत्तर प्रदेश जे राज्य आहे भारतामध्ये जीएसटी नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कसे वाटले? इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.